चित्रपट सगळ्यांना बघायला आवडतात आणि त्यात मराठी असेल तर ते आपले जिवलग असतात किंवा आपल्या भाषेचे सिनेमे आपल्याला तिथे जेव्हा शुक्रवारी भारतात महाराष्ट्रात रिलीज होतो तर मला तो का बघायला मिळू नये असं खूप वर्षांपासून वाटायचं. तर मी 2014 मध्ये काही कॉलेज आणि ह्या प्रकारात खूप जास्त त्यामध्ये पडलो नाही, पण 2015 मध्ये कट्यार काळजात घुसली आला. आणि त्यावेळेस काय होतं ना, मी कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम, फिरोदिया अशी सगळी नाटकं आणि त्या प्रोसेसमध्ये पुण्यामध्ये काम केलेलं आहे कॉलेजमध्ये, तर ती एक आवड होती. आणि त्यावेळेस ना माझे काही ओळखीचे लोक होते, तर त्यांच्या मूवीच्या शूटिंग्सना मी जायचो कॉलेजमध्ये असताना, तर त्याच्याबद्दल आवड होती. तर एकदा असंच बोलता बोलता मी मराठी मंडळाशी तिथलं जे आहे लोकल, तर त्यांच्याशी कनेक्ट झालो आणि त्यांना सहजच विचारलं की अरे कट्यार काळजात घुसली हा चित्रपट तुम्ही इथे दाखवताय का किंवा आणताय का, आणि नसेल तर काही ओळखी आहेत तर त्यांच्या थ्रू आपण करूयात. मग ते कसं बसं झालं आणि जुळून आलं. तर ते तिथे ऑर्गनाईज करण्यासाठी जी काही हेल्प करता आली त्या प्रोसेसमध्ये माझा सहभाग होता. आणि विश्वास नाही बसणार, एका दिवशी ज्या दिवशी आम्ही तो चित्रपट लावला 1000 लोक 2 थिएटर मिळून एका छताखाली मराठी चित्रपट बघत होती ऍट वन पॉइंट ऑफ टाइम. मग तो जो 2015चा जो काळ होता, ज्यावेळेस डिसेंबरमध्ये तो चित्रपट आला, मग तिथे लोकांच्या ओळखी झाल्या. मग त्यांनी सांगितलं अरे आपली ना अॅन्युअल जनरल मीटिंग असते मराठी मंडळाची, तू ये तिकडे, लोकांच्या गाठीभेटी होतील. आणि मी म्हंटल मला काम करायला आवडेल सगळ्यांबरोबर. मग एकदा तो कट्यार झाला, त्याच्यानंतर लगेच 2 महिन्यात आम्ही नटरंग सिनेमा लावला, त्यानंतर नटसम्राट होता. म्हणजे असे सगळे चित्रपट एक 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 होत गेले. आणि इव्हेंच्युअली काय झालं, कोविडच्या काळामध्ये, म्हणजे मी आता कट शॉर्ट, मी कोविडमध्ये येतो डायरेक्टली, त्यावेळेस झिम्मा नावाचा चित्रपट आला होता, पहिला पार्ट. असं झालं की लोकांना तो आला, थिएटरमध्ये लागला आणि लोकांना तो काहींना बघायला मिळाला ज्यांना कळलं की लावतोय, पण काहींना तो बघायलाच मिळाला नाही कारण माहीतच नव्हतं की अरे चित्रपट लागलाय. पण पावनखिंड जेव्हा आला त्यावेळेस मग तो एक म्हणतो ना आपण की खिंड लढवली, म्हणजे कट्यारची अनुभूती आली, तेवढी मोठी नाही पण 800 लोकांनी येऊन थिएटर 2 मध्ये तो सिनेमा पाहिला. त्यानंतर असं लक्षात आलं की अरे हे ना रेग्युलर झालं पाहिजे करण्यासाठी. तर मग ते कसं करता येईल याचा अभ्यास चालू केला. करता करता असं लक्षात आलं की अरे आपल्या 1-2 ओळखींमधून ना या बाबतीत रेग्युलर आपल्याला माहिती कळू शकते, की आपण विचारूया लोकांना की अरे या चित्रपटाला, आपण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो, तर त्यांच्या इंस्टाग्राम पेजला समजा मेसेज करा किंवा कोणा ओळखीतून नंबर मिळाला तर कॉन्टॅक्ट करूया. बरेच प्रोडक्शन हाऊसेस असतात. तर असं करता करता त्या ओळखीतून जसं ते कॉन्टॅक्ट बनत गेले तसे जसे चित्रपट आले मग त्यांना कॉन्टॅक्ट करत गेलो. सो पहिला चित्रपट आम्ही जेव्हा डिस्ट्रीब्युशनला घेतला तो होता मी वसंतराव. अरे आणि चांगला प्रतिसाद आला. म्हणजे त्यावेळेस असं नव्हतं की आपल्याला कमर्शियल काही बेनिफिट किंवा काय आहे. उत्तर असं होतं की चित्रपट चांगला आहे आणि तो सगळ्या लोकांनी किंवा जास्तीत जास्त लोकांनी पाहिला पाहिजे, या उद्देशाने ह्या चित्रपट डिस्ट्रीब्युशनची सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये असं झालं की एक एक चित्रपट जसे येत गेले तसं नवीन नवीन गोष्टी शिकत गेलो. आणि आता आमचं असं झालंय की आम्ही टोरंटोमध्ये तर लोकल शोज करतो, पण त्याबरोबर पूर्णपणे जगभर आम्ही त्याचे शोज लावतो. म्हणजे आज कॅनडामध्ये बसून स्वित्झर्लंड मधल्या थिएटरमध्ये डायरेक्ट शो लावतो, अशी आमची सध्याची परिस्थिती आहे.